पुढली बातमी, विशाळगडावर जाणाऱ्या शाहू छत्रपतींना पोलिसांनी रस्त्यामध्येच रोखले। सध्या शाहू छत्रपती आणि सतेज पाटील यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी देखील झाली आहे। प्रमुख 15 लोकांना तरी किल्ल्यावरती जाण्यास परवानगी द्या अशी मागणी सतेज पाटलांनी केली। मात्र सतेज पाटलांच्या मागणीकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले। पोलिसांनी विशाळगडाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद केलाय। विशाळगडावर जात असताना शाहू छत्रपतींना पोलिसांनी रस्त्यामध्येच रोखलेलं आहे। शाहू छत्रपती सध्या गजापूर परिसरामध्ये आहेत। शाहू छत्रपती आणि सतेज पाटील यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी सुद्धा झाली आहे। प्रमुख 15 लोकांना तरी किल्ल्यावरती जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सतेज पाटलांनी केली आहे। मात्र सतेज पाटलांच्या मागणीकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। सध्या पोलिसांनी विशाळगडाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद केलेला आहे। या ठिकाणचं अतिक्रमण हटवण्याचं काम कालपासूनच हाती घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर आज शाहू छत्रपती यांनी विशाळगडावरती जाणार असं सांगितलेलं होतं। त्यानुसार जात असताना मात्र पोलिसांनी त्यांचा मार्ग रोखलाय। त्यांच्यासोबत सतेज पाटील सुद्धा होते आणि त्यांची शाब्दिक चकमक सुद्धा वादावादी सुद्धा पोलिसांसोबत झाली आहे। प्रमुख 15 लोकांना तरी किल्ल्यावरती जाण्याला परवानगी द्यावी अशी मागणी सतेज पाटलांची होती। मात्र पोलिसांनी ही मागणी पूर्ण केलेली नाहीये। उलट विशाळगडाकडे जाणारा रस्ता मात्र रोखून धरलाय। शाहू छत्रपती आणि सतेज पाटील विशाळगडाकडे जात असताना पोलिसांनी त्यांचा मार्ग अडवलेला आहे। पोलिसांनी त्यांना रस्त्यामध्येच रोखलेलं आहे। शाहू छत्रपती सध्या गजापूर परिसरामध्येच थांबलेले आहेत। स्पष्टपणे या संदर्भात आमचा आरोप आहे की दंगलच मुळात हिंदुत्ववाद्यांनी कोणाच्या चितावणीवरून केली, कोण याच्या मागे आहे आणि यांच्यावर काय कारवाई होणार आहे याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे। आणि जे यामध्ये दोषी असतील त्यावर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील येणाऱ्या दिवसात जे काही कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आणि याला सर्वस्व महायुती सरकार, महाराष्ट्र सरकार जबाबदार ठरेल। तर विशाळगडावरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण हटवण्यास कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी हिंसक वळण सुद्धा या ठिकाणी लागलेलं असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। शाहू छत्रपती सध्या गजापूर परिसरामध्ये थांबलेले आहेत। पोलिसांनी त्यांना या ठिकाणीच याच मार्गावर थांबवून ठेवलेले आहे। माझे सहकारी विशाल पुजारी सध्या आपल्यासोबत आहेत। विशाल, सध्याचे अपडेट्स। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि काही मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनास्थळाची असेल आणि या विशाळगडाच्या परिसरातील घरांची तोडफोड केलेली होती। इंडिया आघाडीचे नेते आज या परिसरात आलेले आहेत आणि या मुस्लिम धर्मियांचे जे प्रार्थनास्थळ असेल, इथल्या नागरिकांचं जी घरं असतील ती तोडफोड केलेली होती त्याची पाहणी करत आहेत। इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मदत देखील करण्यात येणार आहे। इथल्या नागरिकांचं जी घरं असतील ती तोडफोड केलेली होती त्याची पाहणी करत आहेत। इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मदत देखील करण्यात येणार आहे। या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं खासदार शाहू महाराज असतील, त्याचबरोबर शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास इंडिया आघाडीच्या वतीनं 15 नेते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। ज्या दिवशी ही हिंसाचाराची घटना घडली त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती खासदार शाहू महाराज या नागरिकांकडून घेत आहेत आणि या नागरिकांना मदत देखील करणार आहेत। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।